चलो अमित डांगे सरांना बोलायला देऊ आपण. थँक्यू सर. सगळ्यांना गुड इव्हनिंग. अशोक सर, ज्यावेळी आपण हे मशीन आणलं आपल्या रिव्ह्यू मध्ये माझ्या मते 2 महिन्यापूर्वी, मी हे फेब्रुवारीमध्ये बुक केलं. 4 दिवसात मशीन आलं आणि मशीन लावताना अक्षरशः म्हणजे एवढी चांगली भावना होती की आपण आपल्या हेल्थ वरती काहीतरी खर्च करतोय. 2-2.5 वर्ष झालं डायबिटीस डिटेक्टेड आहे. आईला पण जवळजवळ 11 वर्षापासून डायबिटीस आहे आणि डायबिटीस मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होतो तो युरिनेशन सायकल, जे रात्रीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा युरिनेशनला जावं लागतं. सगळ्यात मोठं म्हणजे जास्त वेळा जर युरिनेशनला गेलं तर काय लॉस होतो बॉडीवर त्याचा? बॉडीवरती 2 इम्पॅक्ट होतात. एक तर तुमची झोपमोड होते, त्याच्यामुळे तुमचं ओव्हरऑल झोपेचं सायकल जातं, तुमचं डायजेस्टिव्ह सायकल जातं आणि दुसऱ्या दिवशी तुमच्यावरती ताण येतो. आणि परत तुमचं वजन वाढणं, तुमच्या स्किनवरती किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम वरती मोठे त्याच्यावरती इम्पॅक्ट होतात. सर, जेव्हापासून हे मशीन आलंय म्हणजे मला असं वाटलं की एवढे देश मी फिरलो, एवढं मोठं काम मी केलं, पण हे मशीन माझ्यासाठी माझ्या इंडियन मेक माणसांनी माझ्या सनेजने आणलं आणि याच्यामध्ये मला खूप प्राऊड आहे. कारण एक माझी युरिनेशनची फ्रिक्वेन्सी म्हणजे रात्री मी किती वेळेला युरिनेट करतो सर, 6 वरनं ती 0 वर आली. मी रात्री झोपलो की सकाळी. बापरे, काय झालं पाहिजे. आणि किती दिवस झाले सर पाणी पिता तुम्ही आता? सर, पाणी पितोय त्याला आता बरोबर 1 महिना झाला. आज 1 महिना झाला. आता झालं हे माझं वय वर्ष 47, पण माझी आई 75 वर्षाची आहे. तिला बऱ्याच वेळा खूप धडपड करायला लागायची की रात्रीचं आपण युरिनेशनला जातोय, झोप मोड होते, त्या वयात झोप लवकर लागत नाही. सर, सगळ्यात मोठं मला सनजने काय दिलं तर तिची झोप. ती रात्री आता व्यवस्थित झोपते आणि ती सकाळी उठते. एवढा फरक पडला त्याने आम्हाला. दुसरी गोष्ट, तानाजी सरांनी अजून एक आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं की मिनरल्स आपले रिजनरेट होतात त्याच्यामध्ये. तर माझे स्वतःचे ब्लड रिपोर्ट मी मागच्या आठवड्यात केले आणि जेवढे मिनरल्स आपण इथं लिस्ट डाऊन केले, मग कॅल्शियम असेल, फॉस्फेट असेल, सोडियम असेल, सर ऑलमोस्ट डबल झाली त्याची लेवल. अरे ऑलमोस्ट डबल झाली आहे. ग्रेट, व्हेरी नाईस सर. आणि हे रिझल्ट आम्ही प्रॅक्टिकली बघतोय. तिसरी गोष्ट, तुम्ही सांगितलं की हे पाणी आपण आरोचं पाणी पितो त्यावेळी ते जड लागतं आपल्याला, आणि हे पाणी पिताना तुम्ही 1 लिटर प्या किंवा 1.5 लिटर प्या. लोकांना अतिशयोक्ती वाटत होती, मला स्वतःला वाटत होती की अरे मी 2 ग्लास कसे प्यायचो. सर, एका वेळेला आरामात आता 900 ml ते 1000 ml पाणी आरामात जातं. काही त्याच्यामध्ये त्रास होत नाही, पोट हलकं राहतं, म्हणजे असं काही वाटत नाही. वा वा वा. आणि सर, हे एक झालं माझं पर्सनल. आता मी जिथं काम करतो किंवा माझे एवढे आता डॉक्टर्स आहेत घरात किंवा एवढं मोठं नेटवर्क आहे माझं ओळखीच्यांमध्ये. तुम्ही किती वर्ष प्रॅक्टिस केली सर? सर, मी डॉक्टर नाहीये, मी इंजिनियर आहे. मी बऱ्याच देशांमध्ये फिरलो. माझ्या घरात खूप डॉक्टर आहेत, माझी वाईफ पण डॉक्टर आहे. अरे मी आता त्याला खूप मोठ्या आणि ओपन हार्टनी सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलंय. माझ्या मुली, त्यांना खूप आवडतं की बाबा आम्ही आयनॉझरचं पाणी पितो आणि त्याचा सर हेल्थ वरती खूप इम्पॅक्ट आहे. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, तानाजी सर पण म्हणले, वेळ न घालवता मला वाटतं हे प्रत्येकाने मशीन घेतलं पाहिजे आणि ही आजची गरज आहे. कारण ओव्हरऑल आपण जे बघतोय त्याच्यावरती मला असं वाटतं. अमित सर, तुम्हाला असं वाटतंय का, आता एज किती आहे तुमचं? सर, 47. 47 वर्ष एज आहे. इंडिया फिरलात, इंडियाच्या बाहेर फिरलात, पण मशीन बद्दल माहित नव्हतं, वॉटर बद्दल माहित नव्हतं. खरंच लोक आज्ञेत असं वाटतं का तुम्हाला? नॉलेज नाही लोकांकडे या गोष्टीचं? सर, नॉलेज नाही, आणि आपण सनेजच्या थ्रू आपण ती ओनरशिप घेतली की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे, त्यांचं आयुष्य हेल्दी बनवलं पाहिजे. आणि आपल्याकडे खूप चांगलं मशीन आहे, खूप चांगले रिझल्ट आहेत आणि आपण खरंच खूप चांगले प्रोडक्ट्स देतोय. तर मला वाटतं तुम्हाला असं वाटतं का, एकीकडे मर्सिडीज, एकीकडे 10 एकर शेती, मस्त पैकी 100 तोळे सोनं, मोठी ब्रँडिंग, सगळे एकीकडे, आणि एक पाण्याचं मशीन एकीकडे, एका चारावून, ते जड असू शकतं? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. कंपॅरिझन करताय त्याच्यात एकदा 30 सेकंदात एक गोष्ट सांगतो. मी आता जॉब चेंज केलाय आणि माझं नवीन कंपनी मी 12 एप्रिलला जॉईन करणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की आयटी कंपनीमध्ये आपण कंपनी जॉईन करतो तर आपले होल्ड करतो, बरोबर आहे. तर सर, माझा पगार होल्ड वरती होता. मी पैसे ऍडजस्ट केले आणि मी इमिडिएट मशीन घेतलं, मी थांबलो नाही त्याच्यासाठी. तर तुम्ही जे म्हणता ना मर्सिडीज गोल्ड, मला वाटतं सर स्वतःच्या तब्येतीपेक्षा कुठलीच गोष्ट मोठी नाहीये. मला वाटतं हे मशीन जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला. फार सुंदर. आज अमित सरांच्या रिव्ह्यू मुळे मला वाटतं कमीत कमी ऍटलीस्ट 50 लोकांचे डाऊट क्लिअर झाले असते आणि ते म्हणणार चलो मशीन लेते बॉस. चलो, खरंच रिली गुड कर्म. कारण की एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि आपण ती राईट कॉन्टॅक्ट मध्ये, राईट टायमिंग मध्ये, राईट ठिकाणी शेअर करतो, तर त्याच्यामुळे फार लोक इन्स्पायर होतात, कन्फ्युजन टू क्लिअरिटी मध्ये येतात आणि पुश होतो म्हणजे समाजात. कारण की समाजात 2 गोष्टी आहेत, गुड आणि बॅड.
गोष्टी प्रमोट करतात, त्याच्यामुळे बॅड ऍक्शन तयार होतात आणि त्यांच्या आयुष्यात पण बॅड रिॲक्शन जनरेट होतात. पण आपण खरंच फार मोठ्या कॉजवर काम करतोय. हवा, पाणी आणि अन्न याला सोल्युशनच नाहीये, याला अल्टरनेटिव्हच नाहीये. याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याची आपल्याला गरज आहे. तर चला नेक्स्ट स्लाइडवर जाऊ.